ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी हा आरोप केलेला आहे. तर खासदार संजय देशमुख यांनी हा आरोप केला आहे. यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी हा आरोप केला आहे. पैशाचं आमिष दाखवलं जात आहे. खासदार संजय देशमुख यांनी हा धक्कादायक आता दावा केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी एकजूट ठेवण्याचं आवाहन यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी यावेळी केला. अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल, याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे. टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी दीपक शास्त्री आपल्या सोबत जोडले. दीपक, महत्वाची घडामोड आहे. खरं तर एकीकडे आपण पाहतो ऑपरेशन टायगर राबवण्याचा मोहीम एकीकडे शिंदेंनी घेतली आहे एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून. तशा घडामोडी, तशा चर्चा सुरू असताना आता ठाकरेंच्या खासदारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. काय या संदर्भातली अधिकची माहिती? हा नक्कीच हा मोठा गोप्यस्फोट म्हणावा लागेल. राज्यात शिवसेना शिंदे गटाकडून जे खासदार आमदार आहेत ते फोडल्या जात आहेत आणि पैसा आणि दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली आहे, पक्ष संघटना मोठी केली आहेत, परंतु शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर आणि पैशाचे आमिष दाखवल्या जात असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केला आहे. वणी इथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते आणि वणी मतदार संघात महिलांनी आमदार संजय देरकर यांना साथ दिली, अशीच एकजूट ठेवण्याचे आवाहन सुद्धा खासदार संजय देशमुख यांनी केले आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना नेत्या मनीषा कायंदे जोडलेल्या आहेत. ताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. एकीकडे पाहतोय की ऑपरेशन टायगर राबवण्याचं सध्या चर्चा सुरू असताना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी गंभीर आरोप केलेत. शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येतो अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? हे दादांत खोटं आणि चुकीचं आहे. विनाकारण माननीय एकनाथजी शिंदे यांना बदनाम करण्याचं हे सत्र चालू केलेलं आहे आणि इतकं सगळं 2.5 वर्षानंतर झाल्यानंतर देखील अजून त्यांचे तेच आरोप आहेत. म्हणजे स्वतः कुठलंही आत्मपरीक्षण करायचं नाही. कारण एखादा माणूस नाराज आहे तर त्यांचं म्हणणं काय असतं, मग सोडा, ज्याला सोडायचं त्यांनी जा, ज्याला राहायचंय त्यांनी राहा. म्हणजे आपल्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष एकसंघ राहावा यासाठी प्रयत्न करताना कोणी दिसत नाहीये. परंतु जे जात आहेत त्यांच्याबद्दल वाईट साईट बोलणं, त्यांना शिवीगाळ करणं, त्यांना गद्दार हे सत्र अजूनही सुरू आहे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे जे शिवसैनिक, जे अनेक नेते शिवसेनेचे 40-40 वर्ष शिवसेनेत आहेत आणि अजूनही आहेत, त्यांच्यावरही हा ठपका ठेवल्यासारखा आहे. त्यामुळे हे संजय देशमुख जे बोलतायत दादांत खोटं आहे, चुकीचं आहे. अगदी ताई, यामध्ये एक महत्वाची घडामोड आहे की याआधी सुद्धा अगदी संजय राऊतांनी सुद्धा असे गंभीर आरोप केलेले आहेत आणि आता राजन साळवी यांचा पक्षप्रवेश नुकताच झाला, त्या दरम्यान सुद्धा गंभीर आरोप करण्यात येते की दबाव टाकून अशा प्रकारचे पक्षप्रवेश, ऑपरेशन टायगर राबवण्यात येते असा आरोप सुद्धा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून करण्यात आला. आता राजन साळवी हे 2.5 वर्ष उबाठा गटासोबतच होते, परंतु त्यांना जे वाईट अनुभव आले त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये आणि त्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं तर त्यांना धारेवर धरण्यात आलं. हे त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलेलंच आहे की त्यांच्याबरोबर कसा व्यवहार झाला आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलतात त्याला काही अर्थ नाही. ते कधी पवारांचं कौतुक करतात, कधी पवारांवर टीका करतात, कोणी कोणाला म्हणजे माननीय शरद पवार साहेब यांच्याकडनं राजकारणातली प्रगल्भता शिकावी एवढी सुद्धा त्यांची कुवत दिसत नाहीये. आणि कधी म्हणायचं राजकारणात कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नसतो. त्यामुळे संजय राऊत काय बोलतात याला कोणताही जनाधार आता राहिलेला नाही.
नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल. आपले प्रतिनिधी दीपक शास्त्रीकडे मी जातोय. दीपक, पैशाचं आमिष दाखवलं जातंय असा आरोप आता थेट संजय देशमुख यांनी केलेला आहे. काय या संदर्भात अधिकची माहिती? नक्कीच यामध्ये शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप आणि पैशाचे आमिष दाखवत असल्याचा आरोपही संजय देशमुख यांनी केलेला आहे. ते वणी इथे एका सत्कार समारंभ दरम्यान ते बोलत होते आणि जर राज्यात जर पाहतो म्हटलं तर दिवस आता शिवसेना शिंदे गटाकडून टायगर ऑपरेशन हे राबवण्यात येत आहेत आणि अशा प्रकारे या दरम्यान जे राजकारण केल्या जात आहे खासदार आमदार फोडण्याचं, त्या संदर्भात त्यांनी त्या सत्कार समारंभ प्रसंगी हे उद्गार काढले आहेत. अगदी दीपक, महत्त्वाच्या घडामोडी आहेत. खरं तर एकीकडे आपण पाहत आहोत की सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4 ते 5 खासदार हे संपर्कात आहेत. आगामी काळात त्यांचा पक्षप्रवेश होईल असा प्रकारचा सूचक इशारा दिला जाणार आणि त्यानंतर आता यवतमाळच्या खासदारांनी अशी प्रतिक्रिया दिली. अन्य कुठल्या शिवसेनेच्या नेत्यांची अशी काही प्रतिक्रिया आली का? सध्या तरी या प्रकारे कुठली प्रतिक्रिया आली नाहीये आणि सध्या जे काही राजकारण होत आहे वरिष्ठ स्तरावरून त्या संदर्भात त्यांनी हा जो उल्लेख केलेला आहे हा जे काही चालू आहे सध्या परिस्थिती, त्यामुळे एक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एक त्या समज देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे. अगदी खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. यवतमाळ वाशिमचे ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय देशमुखांकडून आता गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू असा आरोप खासदार देशमुखांनी केला.